मृदंगाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी, टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तक्रार, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी तुकयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे देवाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात वसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दवडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पा एकीचं बळ आणि जिद्दीचा कळस म्हणजे आमची दहीहंडी. श्रावणांच्या सरींसोबतच येतो हा गोकुळ, तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन. इच्छा गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं